बघा हो ना, गावरान पोल्ट्री फार्म म्हटलं ते खर्च येतेच. आणि मित्रांनो आपला खर्च वाचला तेव्हा गावरान पोल्ट्री फार्म मध्ये प्रॉफिट दिसू शकते. मी माझी गॅरंटी आहे मित्रांनो. तर आपला खर्च कुठे कुठे वाचू शकतो मी सांगतो. हे कुठार आहे हे तर मित्रांनो सोलायचं आहे, हे कुठे भेटेल नाही भेटेल. पण मित्रांनो एक सेकंड असा ऑप्शन आहे की आपण कुठे खर्च वाचू शकतो. हे बघा आता आपल्या फार्म मध्ये ह्या ज्या कोंबड्या आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो सर्व कुकूस वगैरे लागते. पण मी कसं केला, माझ्या शेतामध्ये किंवा माझ्या आजूबाजूच्या शेतामधलं समजून झाला हे असं जर कुटार असेल तर मित्रांनो हे कुटार आणून आपल्या फार्म मध्ये टाकलं तरी मित्रांनो हा खर्च वाचू शकते आपला. आणि मित्रांनो ह्या गावरानी असल्यामुळे आपल्याला जास्त तर गरज पडत नाही. पण मला वाटते की हा आपला खर्च खूप जास्त वाचू शकते. कारण का याच्यामुळे मित्रांनो हा जर मी आता एवढा माझा जो आहे हा जो एवढा एरिया आहे हा जर मित्रांनो मी जर काही कोणत्या दुसऱ्या वस्तूने जर झाकतो म्हटलं असतं तर मला कमीत कमी मित्रांनो 2,000चा खर्च लागला असता. आणि मित्रांनो तो खर्च मित्रांनो कंटिन्यू आपल्याला दीड महिन्याचा लागत राहते. 1-1.5 महिन्याचा. आता हे 1-1.5 महिन्याला खराब करेल. तर त्याच्यासाठी मी मित्रांनो एक उपाय काढला की आपण हे मित्रांनो हे जे कुटार आहे हे कुटार मी टाकून दिलं. हे मित्रांनो कुठेही आपल्या आजूबाजूच्या शेतामध्ये पण फ्री भेटू शकते आपल्याला. आणि ते टाकून द्या. बघा आपल्या कोंबड्या कशा प्रकारच्या खाऊन राहिल्या. आणि मित्रांनो अशा आता गावरान म्हटलं तर मित्रांनो रोगराई येई नसतं. त्याच्यासाठी मित्रांनो मी आपल्या चॅनलवर नेहमी छोटे मोठे व्हिडिओ बनवत राहतो. तर मित्रांनो तुम्ही नक्की बघा. आणि मित्रांनो हा पण व्हिडिओ आवडला असेल आपला खर्च कसा वाचवायचा तर मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि याला सबस्क्राईब करून ठेवा. आणि मित्रांनो मला कमेंट मध्ये नक्की सांगा की आपलं पोल्ट्री फार्म तुम्हाला कसं वाटलं. बघा आता मी होळीमध्ये आपला माल खूपसा सेल केला आहे. होळीमध्ये आपला माल सेल केला. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो ह्या जे आपला हा बसवतो काय म्हणजे त्याला कोंबडा बसवायचा आहे ज्या अंडे देते त्याच्यासाठी मित्रांनो हाच एक जागा चांगली आहे ज्याच्यामध्ये कुठा टाकून ठेवून द्यायचं. त्याच्यामध्ये चांगली असं आपलं कोंबडा अंडे देते. आणि मित्रांनो चला मला कमेंट नक्की करा कसा वाटला तुम्हाला माझा भाव. चला.